तिकडे आष्टी तालुक्यातील पुंडी गाव पूर्णपणे पाण्याखाली गेलं तर पुंडी आणि धानोरा गावाचा संपर्कही तुटलेला आहे। पूरस्थिती झालेली आहे तर या भागात सुरेश धस यांनी पाहणी केली। प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी। सरपंच प्रतिभाताई थोरवे यांनी आता मागणी केलेली आहे। पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सर्व मंदिरे पाण्याखाली गेलेले आहेत। शाळेच्या कंपाऊंडला पाणी चिकटून गेलेलं आहे। जर थोडा अजून जरी पाऊस झाला आणि पूर परिस्थिती निर्माण झाली तर शाळा ही पाण्याखाली जाऊ शकते आणि मशानभूमी ही पाण्यात गेलेली आहे। शेतकऱ्यांचं तोनात नुकसान झालेलं आहे। कोणाचं मोटरा वाहून गेलेले आहेत, कोणाचं सोलर पंप वाहून गेलेले आहेत आणि पिकं ही पूर्णतः पाण्याखाली गेलेले आहेत। नदीकाठच्या ज्या लोकांची जमीन आहे त्या जमिनीही वाहून गेलेल्या आहेत। माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आता पंचनामे करण्यापेक्षा सरसकट सर्वांना नुकसान भरपाई द्यावी अशी माझ्या शासनाला नम्र विनंती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।